टिप नंबर 1. पोहे भिजवताना नेहमी ते चाळणीमध्ये भिजवावे. यामुळे जास्त पाणी निथळून जाते आणि पोहे मोकळे सुटसुटीत होतात. टिप नंबर 2. ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठी आंघोळीचे साबण घेऊन बारीक तारेची घासणी घेऊन त्याने भांडी घासून घ्यावी. यामुळे ॲल्युमिनियमची भांडी छान चमकतील. तर ॲल्युमिनियमची भांडी घासण्यासाठी व ती चमकदार होण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करून बघा व टीप आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 3. नॉनस्टिक पॅनमध्ये कधीही चुकूनही स्टीलचा चमचा वापरू नये. यामुळे त्याचे कोटिंग निघून ते जेवणामध्ये जाऊ शकते. ते आपल्या शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. तर प्रत्येक गृहिणीने स्वयंपाक बनवताना ही टीप लक्षात ठेवा. टिप नंबर 4. शेवग्याच्या शेंगाची भाजी बनविताना त्यामध्ये मटण मसाला वापरावा. यामुळे शेवग्याच्या शेंगाची भाजीची चव अप्रतिमच लागते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 5. लसूण पटकन सोलण्यासाठी थोडा वेळ गरम पाण्यामध्ये लसूण भिजवावा व नंतर लसूण सोलावा. यामुळे लसूण पटकन सोलला जाईल. प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 6. नेहमी चपाती हळूहळू चावून खा. यामुळे पोट आणि कमरेची चरबी कमी होईल. तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रत्येक महिलेने ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 7. मिरचीचे लोणचे बनविताना मिरची तिखट असेल तर त्यात 2 चमचे व्हिनेगर घाला. यामुळे मिरचीचे लोणचे अजिबात तिखट होणार नाही. टिप नंबर 8. डायबिटीज असलेल्यांनी आठवड्यातून एकदा कारल्याचा रस प्यावा. यामुळे साखर नियंत्रणात राहते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 9. लठ्ठपणा वाढत असेल तर आणि पोट बाहेर आले असेल तर नाभीत तेल लावा. यामुळे काही दिवसातच फरक जाणवेल. तर प्रत्येक महिलेने लठ्ठपणा कमी करण्यासाठी ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. टिप नंबर 10. कोणतीही भजी बनवत असताना जर तुम्ही त्यात सोडा घालणार असाल तर त्यात हळद पावडर अजिबात टाकू नये. यामुळे जर तुम्ही हळद पावडरचा वापर केला तर भजीचा कलर काळपट होतो. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 11. मातीचे भांडे घासताना नारळाच्या शेंडीचा वापर करा. यामुळे भांड्याची माती निघत नाही आणि मातीचे भांडे पाझरत देखील नाही. तर मातीचे भांडे स्वच्छ करताना प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक्स ट्राय करा. टिप नंबर 12. शेंगदाणे भाजून घेण्याअगोदर ते कडक उन्हामध्ये वाळवावेत व नंतरच भाजावेत. यामुळे भाजण्यासाठी गॅस कमी लागतो. यामुळे आपल्या गॅसची देखील थोडीफार का होईना बचत होते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 13. आल्याचा म्हणजेच अद्रकचा शिळ्या तोंडाने वास घेतल्यास पॅरालिसिस म्हणजेच अर्धांगवायू होणार नाही. टिप नंबर 14. पोटाचा कोणताही आजार असल्यास मूग व मसूर डाळीचे अधिक प्रमाणामध्ये तुमच्या आहारामध्ये सेवन करा. तर उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. अत्यंत सोपी पण अतिशय महत्त्वाची टिप नंबर 15. सकाळी उठल्यावर तुळशीची 4 ते 5 पाने व 4 काळी मिरी याचे सेवन केल्याने सर्दी, ताप, खोकला होत नाही. टिप नंबर 16. मसाल्याची पाकिटे चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रीजमध्ये मसाले ठेवल्यामुळे मसाल्याचा सुगंध व चव निघून जाते. तर प्रत्येक गृहिणीने ही टीप नक्की लक्षात ठेवा. टिप नंबर 17. पांढरा हरभरा शुगर कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी प्रत्येक महिलेसाठी खास टिप नंबर 17. मेहंदी पावडरमध्ये ॲलोवेरा जेल किंवा लिंबाचा रस मिसळून केसांना लावा. यामुळे केस तुटणे, केस गळणे बंद होईल. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 18. घरामध्ये भरपूर प्रमाणात जर पाली येत असतील तर पाली पळवून लावण्यासाठी लसूण सोलून दरवाजे व खिडक्यांमध्ये ठेवा. यामुळे पाली येणे घरामध्ये बंद होईल. तर पाली पळवून लावण्यासाठी प्रत्येक गृहिणीने ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा. टिप नंबर 19.
दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे, कारण आपल्या शरीरातील पेशींना पाण्याची गरज असते. तहान नसेल तरी थोडे थोडे पाणी अवश्य प्यावे. प्रत्येक सुगरणीने लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर 20. लोखंडी भांड्यामध्ये हलवा किंवा शिरा तयार करू नये. लोखंडी भांड्यात गोड पदार्थ तयार केल्याने त्या पदार्थाला लोखंडी धातूची चव लागू शकते. पदार्थांचा स्वाद देखील यामुळे बिघडू शकतो. अशा वेळेस स्टीलचे भांडे तुम्ही कोणतेही गोड पदार्थ, खास करून हलवा व शिरा करताना वापरावे. टीप नंबर 21. गुडघेदुखीसारख्या समस्या जर असतील तर अशा वेळी रोजच्या आहारामध्ये तुम्ही तिळाचे सेवन नक्की करावे, कारण तिळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते. टीप नंबर 22. अगदी हॉटेलसारखी पावभाजी जर तुम्हाला घरी बनवायची असेल तर पावभाजी बनविताना त्यामध्ये थोडेसे बेसन पीठ हलकेसे भाजून पावभाजीमध्ये घालावे. यामुळे पावभाजीला हॉटेलसारखी चव येते. टीप नंबर 23. पुलाव बनवताना जर तुमच्याकडे केशर नसेल तर अशा वेळी त्यामध्ये गाजर किसून घाला. गाजर घातल्याने पुलावला केसरसारखा रंग येतो. तर पुलाव बनवताना प्रत्येक गृहिणीने ही टीप ट्राय करून बघा. आपले हजारो रुपये वाचवण्यासाठी टीप नंबर 24. कडुलिंबाची पाने 5 ते 10 नियमित खाणे. तसेच लिंबाच्या पानाचा रस संपूर्ण कोडाला लावणे. गूळ व हळद हे समप्रमाणात घेऊन ते खलबत्त्यामध्ये एकत्र मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्या व नंतर या गोळ्या सकाळी व संध्याकाळी एक एक गोळी खावी. जर तुम्हाला पण कोडाची समस्या असेल किंवा भविष्यामध्ये देखील पांढरे कोड होऊ नये यासाठी ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा व टीप आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. टीप नंबर 25. टक्कल पडली असेल तर जास्वंदीचे फूल किंवा जास्वंदीचा पाला म्हणजेच पाने नित्यनेमाने केस येईपर्यंत त्या टक्कल पडलेल्या ठिकाणी चोळावे. टीप नंबर 26. रव्याला डब्यात ठेवल्यावर जाळी लागत असेल तर रवा आधी मंद गॅसवर हलकासा भाजून घ्या व मग थंड झाल्यावर डब्यात किंवा बरणीमध्ये भरून ठेवा. यामुळे रव्याला अजिबात जाळी लागणार नाही. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.